अंदाज भावेच्या बॅटमध्ये होतो आहे हा षटकार. फलंदाज आणि विवेकच्या बॅटमधनं भावेच्या अगेन्स्ट हा षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज भावेचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. षटकार ठोकलाय, खातं खुलं केलंय फलंदाज राहुलने. पुढचा बॉल आहे षटकातील. यावेळेस पाहावं लागेल, एज लागली आणि फलंदाज बाद. क्विक रिप्लाय प्रत्युत्तर देत आहे पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्वरित तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज राहुल या ठिकाणी बाद केलाय. भावेशला मिळते सफलता आणि बिरदोळे संघाला हा लागतोय पहिला धक्का 6 या धावसंख्येवरती. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. कॉडबियांच्या स्वरूपानं धक्का क्रमांक पहिला लागतो टीम बिरदोळे या संघाला आणि नवीन खेळाडू एंटर होते तिसऱ्या क्रमांकावरती. इन ॲट नंबर 3 गुरु येत आहेत. कमबॅक करतात आपल्या षटकामध्ये गोलंदाज भावेश. 6 धावा धावफलकावरती 1 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. सुरुवातीलाच बॅटिंग करत असताना बिरदोळे या संघाची. दुपारचं हे सत्र आणि हा बिग फाईट सामना आपण एन्जॉय करतो. दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत, एकाच कॅलिबरीचे संघ आहेत, त्यामुळे हा सामना भरपूर चांगला रंगेल. पुढचा बॉल आहे षटकातील ओव्हर द विकेट. हो, चांगला चेंडू, तेच सर हा चेंडू होता. गुडलेंवरती पडल्यानंतर पॅड वरती प्रेस झाला आणि सिंगल या ठिकाणी मिळेल. लेग बाईटचा इशारा येतो आहे पंचांच्या माध्यमातून आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल ती 7 या आकड्यावरती. डी के सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि दुसरे पंच असतील योगराज बुटेरे सर नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. गावदेवी पोलीस संघामध्ये सिनियर खेळाडू आहेत पोलीस संघाचे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून जर्सी देखील पुरस्कृत केली गेली ती पोलीस संघासाठी. साईराज योगराज बुटरे या नावानं नक्कीच ती जर्सी प्रदान केली आहे. 6161 सरकार. लॉफ्टेड हिट, फटका छान आहे आणि पाठवलाय बॉलला वाईडी स्ट्रॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज राहुलच्या बॅटमध्ये होतो आहे हा षटकार. या आकड्यावरती भावेचे षटक या ठिकाणी आतापर्यंत थोडंसं महागडं राहिलंय. जरी 1 विकेट मिळाली तरी देखील धावा खर्च होत आहे त्या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईकला फलंदाज राहुल ऑन स्ट्राईक. एज पुन्हा एकदा एज लागली आहे. अजून एक कॉटबेनच्या स्वरूपानं धक्का क्रमांक 2 बिरदोळे या संघाला लागतो आहे. जसा आपण पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता विवेकनं आणि त्याच्यानंतर त्याला देखील अशा प्रकारे बाद केलं दुसऱ्या बॉलवरती भावेशला आणि त्याचा सेम या ठिकाणी आपण पाहत आहेत. एक षटकार त्याच्यानंतर आपण पाहिलं राहुलला दुसऱ्या चेंडूवरती बाद केलाय. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती 2 गडी बाद आपण पाहत आहेत बिरदोळे संघ आणि शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल या षटकातील. दीप येत आहेत नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 4. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पॉवर प्लेच्या या षटकातील. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना की 2 सामने जिंकले ते शेलारपाडा या संघानं आणि तो संघ नक्की तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतोय. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज भावेश तयार. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या चेंडूला सन्मान देत आहेत, घाई करत नाहीयेत फलंदाज दीप आणि चेंडूची फेकाफेकी होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय परंतु या ठिकाणी एकच धाव असेल आणि षटक संपण्याचा इशारा होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिरदोळे या संघाची 14 धावा 2 गडी बाद आणि डीजे ऑपरेटर देखील जॉईंट होत आहेत. डीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. गुरु आणि दीप ही जोडी पाहायला मिळते.
गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये नीतू माली येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले कंप्लीट झालं आणि आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळेल. येस क्या बात आहे नक्कीच नामवंत खेळाडू आहेत नीतू माली. खरं अर्थानं आपण पाहिलं तर ISPL मध्ये दिल्ली या संघामध्ये नक्कीच ते खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि तोच गोलंदाज नीतू माली येतो आहे. क्या बात आहे नक्कीच अप्रतिम हा खेळाडू नामवंत खेळाडू आणि स्ट्रायकेला फलंदाज दीप असेल. षटकातील पहिला बॉल मिस टायमिंग होतोय खेळाडू उपस्थित परंतु शेवटच्या मुवमेंटला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आलाय षटकार फलंदाज दीपच्या बॅटमधनं आणि गोलंदाज नीतू मालीचं स्वागत स्वॅग से करेंगे सबका स्वागत चरण. जांभळेगावचे उद्योजक पिंट्या टोपळे साहेबांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती धावसंख्या फ्लाय झाली ती 20 या आकड्यावरती दमदार सुरुवात केली आहे. जरी 2 विकेट पडले असते तर देखील चौथ्या क्रमांकाचा फलंदाज दीपवरती कोणत्याही प्रकारचा दबाव पाहायला मिळत नाहीये. खुल्या मनाचे फटके येत आहेत दीपच्या बॅटमधनं. अजून एक ऑन साइडला खेळले परंतु यावेळेस मिस टायमिंग प्रॉपर येस मिस टायमिंग आणि फटका बसतो वाईडिश लॉंग ऑनला. मिळाली आहे सपतला नीतू मालीला या षटकामध्ये आणि धक्का क्रमांक 3 20 या धावसंख्येवरती लागतो आहे तो भिरदोळे या संघाला डीजे. वायडी स्ट्रॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक होते ज्यांना हा झेल कॅरी केला आहे विक्रांत होते आणि खूप चांगलं जजमेंट होतं. विकेट मिळवली आहे नीतून या षटकामध्ये. नवीन खेळाडू येत आहेत यतीन 5व्या क्रमांकावरती. गुरु आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो एक चेंडूचा सामना केलाय. खातं देखील खुलं झालं नाहीये. शांत पाहायला मिळत आहेत कारण की 3ऱ्या क्रमांकावरती आले बॅटिंग साठी. सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती षटकार विवेकच्या बॅटमधला त्याला बाद केलं. त्याच्यानंतर राहुल आले आणि राहुलला एक षटकार डोगला तो बाद झाला. त्याच्यानंतर गुरुच्या बॅटमध्ये सिंगल. दीप आले दीपच्या बॅटमध्ये एक षटकार आणि त्याच्यानंतर तो देखील बाद झालाय. आता यतीन आलेत. प्रत्येक फलंदाजाने या ठिकाणी एका षटकाराचं योगदान आपल्या टीम साठी दिलं या मॅच मध्ये आतापर्यंत. नीतू माली तयार ओव्हर द विकेट. हो समोर खेळतात बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल लाडवतात. चांगलं क्षेत्ररक्षण व्हेरी गुड फिल्डिंग. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र स्थगित 20 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्यानंतर विकेट त्याच्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आहे षटकातील नीतू तयार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. खोला टाकण्याचा प्रयत्न यॉर्करचा प्रयास टॉप एज उडाली आहे. वायडी सोंगाचे खेळाडू पोहोचतील आणि तोपर्यंत या ठिकाणी सिंगल मिळेल. खातं खुलं होईल ते फलंदाज यतीन यांचं. धावसंख्या 21 21 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक करतायत. पुढच्या बॉलवरती एक षटकार खर्च केल्यानंतर नीतू माली यंगस्टर टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि अप्रतिम गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. वायडी मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातो. तिसऱ्यांदा त्याच खेळाडूकडे विक्रांत कडे हा चेंडू गेलाय. फेकी चांगली आहे. परफेक्ट थ्रो पाहायला मिळतोय. गोलंदाजाकडे एकजात खांद्याचा वापर करून हा थ्रो करण्यात आला आणि पुन्हा एकदा एकच धाव. धावसंख्या 22 22 धावा धावफलकावरती. एक षटकाराचा अपवाद वगळता आतापर्यंत षटक फार चांगलं राहिलंय नीतू मालीचं. शेवटचा बॉल फटका चांगला समोर खेळलेत. लॉंग ऑफला खेळाडू होते फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर या षटकाची सुरुवात झाली होती षटकाराने आणि शेवट देखील षटकाराने होतोय. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं कंप्लीट 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भिरदोळे संघाची धावसंख्या 28 28 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात डीजे.
सितेश भगत साहेबांचं देखील आगमन झालंय. उद्योजक आहेत त्या जांभळे गावचे आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यस लोकनेते आमदार दमदार आमदार आपण पाहतायत. नक्कीच राजूदादा पाटील यांचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दोन्ही संघ बलाढ्य संघ पाहायला मिळतात मैदानावरती. बिरदोळे आणि एका बाजूला कडाव संघ असेल आणि कडाव संघाची अनमानशान खऱ्या अर्थानं खेळाडू कल्पेश साळुंके या संघामध्ये आज उपस्थित नाहीये. त्याची कमी जरूर भासेल या संघाला. परंतु आतापर्यंत प्रत्येक फलंदाजाने षटकार देखील ठोकलेत. मोठा संघ आहे कडाव संघ देखील. बिरदोळे संघ देखील एक बलाढ्य संघ आहे. फाईट चांगली पाहायला मिळते. कुशल येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. 28 वरती पोहोचल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिरदोळे संघ. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. स्ट्राईकला फलंदाज गुरु ऑन स्ट्राईक. बॅटल चांगलं आहे. दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडू पाहायला मिळतात. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये हा कडक सामना आपण एन्जॉय करतोय. पहिला बॉल षटकातील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. प्रॉपर कनेक्शन जुळलं नाहीये. गोलंदाज स्वतः जातील बॉल पर्यंत. तोपर्यंत एकच धावे ते कंप्लीट होते. धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावरती. यतीन येतात स्ट्रायकर वरती. यतीनच्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहिलाय. यस या स्पर्धेसाठी अफाट मेहनत ज्याने घेतली आहे ते आमचे नक्कीच गणेश कराळे यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. कारण की संपूर्ण मॅनेजमेंट त्यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं नियंत्रित चोख लक्ष पाहायला मिळतोय. जिम्मेदारी या स्पर्धेची त्यांच्या खांद्यावरती. मागे खेळता सफल झाले. क्रॉस बॅट स्ट्रोक फटका चांगला आहे. धावा देखील मिळतील चांगल्या. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. यतीनच्या बॅटमधून आलाय चौकार. डीजे होता नक्कीच ऑप्शनच्या बाहेर निघाले. जागा बनवली स्ट्रोक साठी आणि नटराज स्टाईलला स्ट्रोक खेळलाय. यतीनच्या बॅटमधनं चौकार येतोय. धावसंख्या फ्लाय झाली 33 या आकड्यावरती. कौशल पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्ग वरती. सुरुवात थोडीशी महागडी झाली आहे. पुढचा बॉल आहे षटकातील राईट अमोर विकेट. हाफ टॅकर होता. यावेळेस मात्र ऑप्शनची लाईन ठेवली पण पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड डी ऑफ स्टंप. वाईट बॉलचा इशारा येतोय. दिशेपासून भरकटतोय गोलंदाज कौशल आणि अवांतरच्या स्वरूपाला धावसंख्या पुढे सरते ती 34. 34 धावा धावफलकावरती. खूप चांगली फाईट पाहायला मिळते मैदानावरती. यतीन संघर्ष करतोय आपल्या टीम साठी धावा बनवण्यासाठी. पुन्हा एकदा सफल झाले होते. ऑप्शनच्या बाहेर निघाले. काय फटका लगावलाय. पाठवलाय बॉलला लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. षटकार येतो यतीनच्या बॅटमधनं. ठीक आहे. पाहिलं होतं ओळखलं होतं फलंदाज यतीनने की ऑप्शनच्या बाहेर थोडासा चेंडू निघतोय आणि त्याच अनुषंगाने थोडेसे सफल झाले. ऑप्शनच्या बाहेर निघाले. जागा बनवली थोडीशी आणि हा फटका खेचलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार एक वडलाय. धावसंख्या 40 वरती पोहोचतीये. कौशल या ठिकाणी मागडा ठरलाय. 3 बॉल मध्ये 12 धावा खर्च होत्यात आतापर्यंत. ज्या धावांची गरज होती आपण पाहिलं त्या धावा स्कोर कार्ड वरती लावण्यात येतात. यतीन ऑन फायर. पाहावं लागेल पुन्हा एकदा तेच चित्र. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. सातत्याने या ठिकाणी ऑप्शनची लाईन पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज कौशल. परंतु थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याचा फायदा मिळतोय तो बिरदोळे संघाला. 41. 41 वरती पोहोचलाय स्कोर. पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकातील राईट अमोर विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत. कनेक्शन चांगलं नव्हतं. ताकद तेवढी नव्हती परंतु आउटफील्ड फास्ट आहे आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. अजून एक चौकार यतीनच्या बॅटमधनं.
जर्सी नंबर रोहित शर्मा हा आकडा येतो पोटी पाय 45 धावा धावफलकावरती 17 धावा खर्च झाल्यात या षटकामध्ये. यतीनची व्यक्ती धावसंख्या 6 चेंडू 21 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, लॉफ करायचं होतं, लॉंग ऑनच्या दिशेला खेळायचं होतं, परंतु संपर्क झाला नाहीये. गुडलेंथ वरती पडल्यानंतर चेंडू वेगाने निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. थोडस गती देखील कमी केली होती या चेंडूवरती गोलंदाज कौशलला. डॉट बॉल आलाय. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करतायत. कव्हरच्या खेळाडू थोडस पुढे बोलवलं गेलंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळाडू पाहायला मिळेल. हो यावेळेस मागे खेळायचं होतं परंतु संपर्क नाहीये. फेस वरती हा चेंडू आदळतोय. डॉट बॉलची समाप्ती आणि ओव्हर नंबर 30 कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतात 45 धावा. पाणी घेऊन जायचं आपण कारण की थोडीशी दुखापत देखील झाली असेल. 45 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिरदोळे संघ ड्रिंक्स वाली मैदान मास्टर. आणि खऱ्या अर्थानं नक्कीच आपण पाहायला गेलं तर गणेश कराळे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच असेल ऋतिक, कारण की ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ते नक्कीच सध्या तरी जॉब वरती आहेत, परंतु जॉब वरती असताना देखील ह्या ठिकाणी 4 दिवस रजा घेतली आहे. कारण की आपल्या गावाची स्पर्धा, गावाच्या नावासाठी आणि आपल्या मंडळाच्या नक्कीच नावासाठी त्यांनी या ठिकाणी 4 दिवस रजा घेतली आणि संपूर्ण भार उचलला या स्पर्धेचा. त्याबद्दल गणेश कराळे यांचं आम्ही नक्कीच कौतुक करतो आणि विशेष आभार देखील व्यक्त करतोय. शेवटचं षटक असेल. थेट ओव्हर मध्ये गोलंदाज येतात. गोलंदाजी मार्क वरती विक्रांत येत आहेत. ज्या विक्रांतनं खूप चांगली पेट्रोलिंग केली होती वायडी स्ट्रॉंगांमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, तोच विक्रांत येतो. स्ट्राईकला फलंदाज गुरु ऑन स्ट्राईक. गुरु फक्त 3 चेंडूचा सामना करतोय आतापर्यंत. शांत पाहायला मिळालाय परंतु पहिलाच बॉल लॉफ केला. उंची जास्त, लांबी पाहावी लागेल. लांबी कमी, फटका बसलाय लॉंग ऑनला. गुरुला देखील विश्वास बसत नाहीये आणि अजून एक धक्का लागेल बिरदोळे या संघाला. 4था धक्का. उंच जास्त गेला चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाते टीव्ही स्क्रीन वरती. उंची जास्त होती, लांबी थोडीशी कमी, एलिव्हेशन मिळालं नाही आणि झेल चांगला कॅरी केला. चांगलं जजमेंट होतं. भावेश त्या ठिकाणी होते लॉंग ऑन रिझन मध्ये आणि विक्रांतला मिळाली आहे पहिल्या चेंडूवरती सफलता. 45 वरती 4 गडी बाद. टीम बिरदोळे संघ नवीन खेळाडू रमेश येत आहेत. बॅटिंग ऑर्डर भरपूर मोठी आहे बिरदोळे संघामध्ये देखील. राऊंड द विकेट. टायमिंग होतील शक्यता विकेट किपर चुकी करत नाहीये. अजून एक धक्का लागेल याच षटकामध्ये बिरदोळे संघाला. 0 वरती बाद. रमेश गोल्डन डकचे शिकारी. हा दुसरा फलंदाज या षटकामध्ये बाद होतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. गोलंदाज विक्रांत शेवटच्या ओव्हरमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न करतात परंतु एका बाजूला ही थोडीशी चुकी देखील करतात मित्र म्हणेन बिरदोळे संघाचे फलंदाज, कारण की यतीन सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक वरती आणि त्याला स्ट्राईक देणं गरजेचं असेल, कारण की त्याच्या बॅटमधनं मोठी फटकेबाजी झाली आहे आणि त्याला स्ट्राईक पासून वंचित ठेवलं जात आहे. 8 चेंडूचा सामना तो करतोय. सध्या तरी 21 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. नवीन खेळाडू तुषार येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी विक्रांत सध्या तरी इम्प्रेस करतायत या षटकामध्ये. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. लॉंग ऑफच्या खेळाडूला एक्स्ट्रा कव्हर रिझनला ठेवण्यात येतं आणि जो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू होता
त्याला शॉर्ट मिड ऑफ मध्ये ठेवण्यात येते. थोडस चेंजेस पाहायला मिळतात विक्रांतच्या माध्यमातून. तुषारसाठी फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला, फटका चांगलाय, डीप मध्ये काढ उपस्थित, एकदम पूर्ण होते, फेकी करतायत आणि यस एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे. यतीनला 46 46 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ झाला, धावा खर्च होत आहेत या ओव्हरमध्ये आतापर्यंत. फक्त 1 धाव आणि 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 7 स्टार या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट देखील सध्या तरी सुरू आहे. अनेक सारे ऑनलाईन जोडले गेले प्रेक्षक वर्ग, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. हो शफल झाले होते, ऑप्शनच्या बाहेर निघाले, परंतु चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. पंच सांगत असताना वाईड बॉलचा इशारा. अवंतरच्या स्वरूपाने धावसंख्या 47 47 वरती पोहोचतीये. कडाव संघाच्या अगेन्स्ट खेळताना 50+ धावा 4 षटकामध्ये बनवणं गरजेचंच होतं टीम बिरदोळे संघाला, कारण की बलाढ्य संघ आहे कडाव संघ देखील. मिस टायमिंग होतोय, झेलची शक्यता, शॉट एक्स्ट्रा कव्हरचा काढू जज करतोय, चांगलं जजमेंट, फलंदाज बाद. यतीनची खेळी संपुष्टात आणि 3 सफलता प्राप्त केल्यात विक्रांतने या षटकामध्ये. धावा थांबवल्यात नक्कीच या षटकामध्ये, कारण की असं वाटलं होतं की 60 पर्यंत किंवा 55च्या पुढे स्कोर पोहोचेल, परंतु आता बॉल शिल्लक 2 आणि आता मोठे फटके येतील का हा प्रश्न निर्माण झालाय, कारण की 2च धावा खर्च होत आहेत. 3 फलंदाज बाद केलेत विक्रांत या षटकामध्ये. 47 धावा फलकावरती. संदेश न्यू बॅट्समॅन. विक्रांत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो खोला टाकण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलेत. शॉर्ट मिडॉन मध्ये खेळाडू उपस्थित, 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 48 48 धावा धाव फलकावरती. शेवटच्या षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं गेलंय ते आमचे जयेश दादा राऊत, त्याचबरोबर सुनील दादा धुमाल आणि बालराम शेठ कांबरे आणि आत्माराम शेठ विशे, यस आणि गुरुवर्य ओमकारजी रत्नाकर महाराज, या सर्वच मान्यवरांचा आम्हाला विशेष आभार लाभले गेलाय. या स्पर्धेसाठी नक्कीच मोलाचं सहकार्य लाभलं गेलंय, त्यांचं विशेष आभार. ओ डॉट बॉल असेल, सफल ओव्हरची समाप्ती. येस, कारण की शेवटचा बॉल आलाय डॉट आणि या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात विक्रांतनं आणि 3 गडी देखील बाद केलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना बिरदोळे संघानं बनवल्यात 48 48 धावा आणि 49 धावेचं लक्ष असेल ते कडाव या संघासमोर. या दरम्यान वसंतदादा क्षीरसागर यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर तेजस रोहणे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बराटपाडा टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल संघ गावदेवी पोळी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन जॉईंट व्हावं लगेच टॉस बॉक्स मध्ये. समोर व्यासपीठाच्या समोर टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण जॉईंट व्हायचं आहे. 49 टार्गेट असेल, टॉस त्या ठिकाणी केला जाईल. चला राहुल चव्हाण आमच्या या ठिकाणी तिथे जॉईंट असेल, टॉस केला जाईल तिथे. आणि सिद्धेश भगत यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. सिद्धेश भगत या ठिकाणी उपस्थित आणि त्यांचा शुभ सन्मान करावा. अतिथी कक्षामध्ये आमच्या आयोजकांना विनंती करेल आपण
हा सन्मान त्वरित कंप्लीट करावा आणि त्याच्यानंतर टॉस देखील करायचा आहे. सन्मान होते या ठिकाणी सिद्धेशी भगत साहेबांचा मुख्य अतिथी कक्षामध्ये. चला टॉस साठी आलेत का बराडपाडा टीमचे कॅप्टन या लगेच, कारण की गावदेवी पोलीस संघाचे कॅप्टन पोहोचलेत. बराडपाडा संघ पोहोचलाय, कॅप्टन असतील तिथे. प्रतिष्ठान बराडपाडा संघ असेल आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम गावदेवी पोलीस संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन जॉईंट आहेत. आपण करूया टॉस. सिद्धेदादा भगत साहेबांच्या शुभास आपण करतो नाणेफेकी. चला कॉल करतायत पोलीस संघाच्या ठिकाणी. गावदेवी पोलीस संघ या ठिकाणी टॉस या ठिकाणी मागतोय. छापाचा कॉल, हेड्स इज द कॉल. आलाय छापा. नाणेफेकी जिंकली टीम. बसून घ्यायचं आपण. नाणेफेकी जिंकली गावदेवी पोलीस संघाचे कॅप्टन. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण कराल. 4 षटकांचा सामना आहे समोर या ठिकाणी विके प्रतिष्ठान बराडपाडा संघ. त्यांना किती धावेपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? कम से कम 45 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. अनेक साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळत आलात, परंतु या ठिकाणी आल्यानंतर या स्पर्धेमध्ये आणि या ग्राउंडचं वैशिष्ट्य आणि त्याचबरोबर स्पर्धेबद्दल आपलं मत का असेल? ग्राउंड तर चांगलाच आहे, पण आम्हाला चान्स भेटले खेळाबद्दल. थँक्यू सो मच. शुभेच्छा असतील. बराडपाडा टीमच्या कॅप्टन कडे आपण जाऊया. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असती. बॅटिंग करायचे, परंतु बॅटिंग करायचं गावदेवी पोलीस संघ आहे. टार्गेट 4 षटकामध्ये आपलं काय असेल? 50-55 बनवू आम्ही. आणि संपूर्ण संघ जो रेग्युलर संघ खेळतो तो संपूर्ण संघ उपस्थित आहे की काही नवीन बदलाव, काही नवीन खेळाडू असतील? पूर्ण 100% आहे संघ. शेवटचा प्रश्न, स्पर्धेबद्दल आपलं मत काय असेल? स्पर्धा तर खूप चांगली, कारण नावाजलेली स्पर्धा आणि आम्हाला प्रथमच इथे एंट्री भेटलेली आहे, त्यांचे खूप आभार मानतो आम्ही. थँक्यू सो मच. आय थिंक मुरबाडवरनं हा संघ उपस्थित झाला, बराडपाडा संघ, आणि नक्की त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. टॉस झाला, टॉस जिंकलाय टीम गावदेवी पोलीस संघानं स्वीकारले क्षेत्ररक्षण. जाऊया आपण विद्यमान सामन्याकडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये राहुल चव्हाण सराकडे. चला एक विशेष सन्मान आपण करूया. तेजस दादा रोहिणी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. नरेश दादा शेलार यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण तेजसजी रोहणे यांचा शुभ सन्मान करावा मुख्य अतिथी कक्षामध्ये. विद्यमान सामना सुरू, जिथे कुंभणाचं टार्गेट व्हाईट बॉल आलाय. जाऊया राहुल चव्हाण सरांकडे. थँक्यू सो मच. सोनू बागर सर. पहिला बॉल वाईट आणि त्यानंतर बिग हिट. हॉंग साईडला बट विकेटला बॉल जाईल. वाराशी वार्तालाप करत असताना अवाक्य असतात घटक संघ बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दंग षटकार. एरंजाड यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहिला बॉल वाईट, त्यानंतर षटकार ठोकलाय कुशल गुरुच्या पाठपदरा षटकार. तुम्हाला जरूर पार मिळेल, त्यामुळे धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला पार मिळतोय.
कडाव संघ बॅटिंग करतो या मॅच मध्ये 49 धाबा चेस करायची त्या मॅच मध्ये याच अनुषंगाने ज्वारकर चा वापर करण्यात आलाय. भन्नाट वेग तेज थरार बॉलिंग अटॅक पालमेल डॉट बॉल. पहिला बॉल षटकार आल्यानंतर आता कमबॅक करतोय गुरुदास. तुम्ही पाहताय बॉल ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 चा खेळ तुषार ला हुशार असं म्हटलं जातं. पहिल्या बॉल वरती चौकार षटकार कोणत्याच बॉलरला आवडत नाही आणि आता त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला पालमेल डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुषारला तुम्ही पाहताय आमच्या सुपर स्कोरच्या भूमिकेत या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार ऋतिक भोईर आमच्या सोबत जोडले गेलेत. गोपणी सारखी बॅट फिरवली हेलिकॉप्टर उडवला होता त्यानंतर आपण पाहतोय कुशल डायरेक्ट निघाले होते की आता हा झेल टिपला जाईल आणि त्यानंतर अभिनय सांगितलं की अभिनय तो कभी नाही आपण बचावले गेला त्यामुळे आता एक सिंगल धाव ते मिळते. जय भवानी मित्र मंडळ सावरीचे आमचे सदस्य राजेश भगत यांचं आगमन झालंय त्यांचे मनपूर्वक स्वागत. या पण डायरेक्ट समोरच्या कक्षामध्ये स्कोरिंग साठी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ड्राईव्ह केलाय विश्व मध्ये मिळून आपला खेळाडू उपस्थित राजेश भगत यांचं आगमन झालंय. मासा कधी पाण्याला विसरतो का? नाही ना. आम्ही देखील तुम्हाला विसरणार नाही आहोत. राजेश भगत स्वागत आहे आपला. ड्राईव्ह केला एक सिंगल बाली धावफलक 9 याकडे वरती तुम्हाला जरूर पालमेल बरोबर यार. मागचा पाय वाकवला षटकार दाखवण्याचा प्रयत्न होता लाईन खराब ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर त्यामुळे पंच घोषित करतात बॅट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बाल केली आणि धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 10 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 4 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. अजून एक चांगला फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न खेळाडू पोहोचेल डीप मध्ये सिंगल मारली आणि सिंगल वरती थांबावं लागेल. या मॅच मध्ये सिंगलच्या साथीने धावफलक 11 11 धावा धावफलकावरती जोडले जातील. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळते आणि आता या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये धावा बनतात हे देखील चित्र आपण पाहिलंय कारण पूर्वार्धामध्ये बेजोले संघाने देखील काप बॅटिंग केली आहे. 48 धावा पूर्वार्धामध्ये बनल्या आणि आता 49 धावाचं टार्गेट चेस करत असताना बॅटच्या टोनला स्पर्श होतोय डीप मध्ये खेळाडू मडविकेट शॉट मडविकेटला चूक झाली परंतु बॅकअप चांगला मारला एक चिक सिंगल दाबी ती एकपटी गेली आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक 12. पूर्वार्धामध्ये ज्यावेळेस बॅटिंग करत होता संघ बिरदोले आपण पाहिला असाल 3 ओव्हरमध्ये 45 धावा होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3 झाल्या. 3 विकेट देखील मिळाला विक्रांतला त्यामुळे 49 धावाचं टार्गेट आता सेट झालंय. आमचे मित्र किशोर कालेकर बिरदोले यांचा संघ बाजारावरती खेळतोय आणि बिरदोले संघ म्हटला की नो डाऊट देवदाजी भगत सभाकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. निखिल शिंदे त्यासोबत नवनाथ इरले पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक मॅच मध्ये 18 बॉल मध्ये धाबा चेस करावं लागतील. 37 धाबा चेस करावं लागतील 18 बॉल मध्ये. बॉल ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोरदास दाखल होतोय. यतीन
साकीवरती अभि रायटन ओव्हर द विकेट. बॅटची कडा त्यांच्या मागे थर्ड मॅनला खेळाडू उपस्थित होते. एक सिंगल धावा देखील मिळेल आणि सिंगलच्या साथीने आता स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 13 धावा लाफलकावरती जोडल्या गेल्यात. 49 धावाचं टार्गेट चेस करत असताना 13 धावा आता बनल्यात. मॅच मध्ये अजूनही 17 बॉलचा खेळ शिल्लक. 36 धावाची गरज आहे. फटका चांगला, धावा देखील चांगल्याच मिळते. स्कोअर लेगला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका डब्यावरती फरार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. हा चौकार आलाय. आणि चौकाराच्या साथीने धावफलक देखील 17 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीबद्धवरती असताना यतीनला तुम्ही पाहताय आक्रमण त्याच्या विरोधात चढवलाय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलर बॅक ड्राईव्ह डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. 20 मधून वेगाने पोहोचले त्यामुळे इथून एक चिक्की सिंगल धाबा एकपटी जातीय. सिंगलच्या साथीने धावफलक 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 15 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 15 बॉल मध्ये 31 धावा इथून चेस कराव्या लागतील. अभि देवगरीच्या साथीने कुशल गुरव ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. आज कल्पेश साळुंके टीम मध्ये नाहीयेत. सर्कल चांगल्या प्रकारे कल्पेश खेळतो हे आपण नेहमीच पाहिले. त्यामुळे आता मॅच मध्ये इथून पहिल्या ओव्हर मध्ये 12 बनल्यात. इथे देखील LBW च्या स्वरूपात परतावे लागेल माघारी. फौंदच बा नवीन बॅटर मंदिरावरती प्रकाश बदे दाखल होतो या मॅच मध्ये. नेट नंबर 3 वरती प्रकाश बदे च्या साथीनं कुशल गुरवला आपण पाहतो. एक विकेट मिळाली महत्वाची. ती देखील अभि देवगरे आउट झालाय संघ. त्यावेळेस देखील त्या दिशेला स्कोरिंगला खेळता डिपती खेळाडू पोहोचतील. एक सिंगल धाबी ते देखील एक पट जाईल आणि सिंगच्या साथीने आता धावफळा पुढे सरकते. तू मैं विकेट धोक्यात होती. बाल बचावले गेले. कुशलला तुम्ही पाहताय सुसाट निघालाय पुन्हा एकदा आणि अखेर एक सिंगलच मिळेल. आणि सिंगलच्या साथीने धावफलक 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही तुम्ही पाहताय या मॅच मधील शेवटचे चेंडू शिल्लक असतील जवळ 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉल मध्ये धावा 30 धावा इथून चेस करावा लागतील. मारुती यार बिग हिट खेळला ऑन साइडला जागेवरूनच. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच बॉल जाईल सीमा षटकार. षटकार
गोमाजी गणपत हरट पोई यांचं आगमन झालं, त्याचे स्वागत आहे. 12 बॉल 24 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. 12 मध्ये 25 भरल्या जातात, 12 मध्ये 24 ची गरज आहे. कुशल गुरवचा झेल सुटल्यानंतर आक्रमक पवित्र त्याने घेतला आणि आता 12 मध्ये 24 ची गरज असताना गोरदा तुम्ही पाहताय बॉल ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 राहुल. पहिलाच बॉल खेतला उंच साईडला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या अवाक्याच्या बाहेर. पहिला बॉल चालाय सीमारेषा पार. 12 मध्ये 24 ची गरज असताना ठोकलाय दंदरी स्ट्रोक, चौकार. थँक्यू सो मच हनुमंत भोईर यांना तुम्ही पाहताय. खरं तर पूर्ण मैदानाचा आढावा घेत असताना मैदानामध्ये खरं तर कुठे कमी तर राहिली नाहीये ना, हे चित्र तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. कारण हनुमंत भोईर म्हणते की एक चांगले खेळाडू आहेत 40+चे. इथे लाईनची करावं लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा इथे भीती धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल धाव पोहोचली फलकावरती 33 धावा, 30 धावा माफी असावी. यावेळेला इथे इथे घडले काय तर यस्सी रक्षक बीट शॉट थडमानचा खेळाडू बीट आणि बॉल निघालाय नीट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. बिगिट पुन्हा एकदा खेचलाय प्रकाश बदेला तुम्ही पाहताय आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. डीप मध्ये गरुड झेप घेत असताना बॉलला आतमध्ये ढकललाय. येत नव्हते डीप मध्ये असं वाटलं होतं प्रकाश बदेला की बॉल आरामात बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल, त्यामुळे जसा बॅटचा फ्लो फिरला तसं ते सावध होते, परंतु आतमध्ये बॉलला ढकललाय. ऍक्शन रिप्ले पाण्याजोगी असेल. क्या बात आहे. गरुड झेप घेत असताना खरं तर बॉलला आतमध्ये ढकललाय. 10 बॉल चा खेळ शिल्लक असताना 15ची गरज होती. आता 9 बॉल 14 धाब्याची गरज या मॅच मध्ये. 5 धाबा खरं तर आपल्या संघासाठी वाचवल्या. मरुदे यार. राईट मारतो विकेट. अजून एक चांगला फटका क्वालिटी शॉट जरूर पार मिळेल. एक्स्ट्रा खबरला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुशल गुरव कर्जतचा वंडर बॉयच्या बॅट मध्ये येतोय षटकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान चामटोली गावचे उद्योजक समाजसेवक सरपंच साहेब भालचंद्रजी कांबरे यांचं आगमन झाले आणि त्यांचे सहकारी मित्र ज्ञानेश्वरजी कांबरे यांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पूर्ण ताफा मैदानाच्या आतमध्ये येत असताना या पण मंचावरती भालचंद्रजी कांबरे आणि त्यासोबत ज्ञानेश्वरजी कांबरे आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शेख यांचे निस्वार्थी समर्थक परशुराम यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. साताबाची गरज आहे.
अजून एक चांगला फटका खेळाडू उपस्थित झेल टिपला आता 6 बॉल सखेर शिल्लक या मध्ये 6 बॉल मध्ये आता 7 धावाची गरज. सहा बॉल 7 धाबाची गरज असताना बॉलिंग ट्रॅक वरती आता गुरु आलेत आणि गुरुला म्हणावं लागेल पहिल्याच बॉल वरती गुरु हो जा सुरू. पहिला बॉल एनफिल्डच्या वरनं खेळला क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल वरती एक सिंगल एक पडी 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि पहिल्याच बॉल वरती 2 धाबा एक पडल्या. चला प्रकाश मध्ये आपण बसून घ्या आणि पहिल्याच बॉल वरती 2 धाबा एक पडल्या त्यामुळे 5 बॉल 5 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. गुरुला तुम्ही पाहता पहिल्या बरोबरती 2 धाबा त्याच्या विरोधात एक पडल्या. नवीन बॅटर भावेश गायकवाड तुम्ही पाहताय मैदानावरती तो दाखल झालाय 5 बॉल मध्ये 5 धाबा इथून चेस करावं लागतील. शिवशक्ती कडाव असंख्य मैदानावरती खेळतोय आज देखील पुरस्कर्त्याच्या यादीतील एक मोठं नाव अभिज्ञ 11 शिवशक्ती कडाव. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालवलाय आणि या 2 धाबा इथे देखील मिळतील त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. नरेशजी इरमाळी निशिकांतजी इरमाळी आणि सुधीरजी कांबरी हे देखील मंचावरती आलेत आपलंही मनपूर्वक स्वागत. त्यासोबत रोशनजी भोपी याचे आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तीन धाब्याची गरज आपल्याला देखील टर्न केला उंच साईडला बळाचा खेळाडू पुढे सरकतोय सिंगल माली आणि आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न खराब थ्रो त्यामुळे 2 धाबा इथे भी त्या स्कोर आर लेबल परंतु अजूनही 3 बॉल मध्ये इथून एक धाव चेस करावा लागेल कारण कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे 3 बॉल 1 धाव. नेक्स्ट मॅच मध्ये कल्याण ग्रामीणचा बक्या डॉन खेळताना दिसेल. युगराज महाराज बुटेरे इन ऍक्शन आणि ज्यावेळेस फोई संघ खेळतो ना त्यावेळेस कोणत्या भाषेमध्ये वर्णन करतात ते खरं तर बॅटरला देखील कळत नाही आणि खरं तर बॅटरला फसवण्याचं काम ते करत असतात. मोठा फटका खेचत असताना सामना फिनिश केलाय MSD स्टाईलनं खरं तर हा सामना जिंकलाय टीम शिवशक्ती 11 कडाव संघानं. अभिनंदन. तर हार्ड लक टीम बिरदोले. match या मैच नो डाउट खरं तर मानने वाले से बचाने वाला कभी भी अच्छा होता है त्यामुळे 3 धाबा खर्च करत असताना 3 विकेट घेणारा विक्रांत ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.